भयंकर चर्चेचा विषय ठरला। खरं तर मियाच्या बोल्ड अंदाजामागची स्टोरी लई इमोशनल आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मियाच्याच त्या भावनिक गुंतल्यात हात घालणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषय भारी आहे। तर मंडळी, मिया खलिफाचा जन्म 10 फेब्रुवारी 1993ला लेबनान नावाच्या अरब देशात झाला। 7 वर्षाची असतानाच तिचे कुटुंबीय अमेरिकेत स्थिक झाले। मुलगी वयात आली की मुलांनी आपल्याकडे बघावं असं प्रत्येक मुलीला वाटतं। आजकाल तर वयात येण्याआधीच मुली शाळेतपासून मुलींना सगळं वाटत असतं। पाश्चिमात्य संस्कृती, त्यात अमेरिकासारखा देश, त्यात शॉर्ट कपडे आणि हॉट ड्रेस, याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको। इतर मुलींप्रमाणे मलाही मुलांनी आपल्याला अटेन्शन द्यावं असं वाटावं। मात्र शाळेत असताना मी अतिशय जाड होती, त्यामुळे तिला मुलांचं फारसं अटेन्शन मिळत नसावं। पण तरीही मिया सतत हॉट आणि स्टायलिश दिसण्यासाठी काहीतरी उपाय नेटवर शोधत असायची। तिने काही वेबसाईट्सही चाळल्या, पण उपाय सापडत नव्हता। जाड असल्यानं तिला तरुण मुलांचं अटेन्शन मिळत नव्हतं, हे स्वतः तिने एका मुलाखतीत सांगितलं। 18व्या वर्षी मियानं एका अमेरिकन तरुणाशी लग्न केलं। लग्नानंतर तिनं अमेरिकेतच मिया टेक्सास विद्यापीठातून हिस्ट्री या विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। कॉलेजला जाईपर्यंत मियानं तब्बल 25 किलो वजन कमी केलं होतं, त्यामुळे ती आकर्षक आणि हॉट दिसायला लागली होती। मात्र वजन कमी झाल्यानंतर तिच्या छातीचा उभारही कमी झालाय असं मियाला वाटू लागलं। त्यामुळे मियानं आणखी हॉट दिसण्यासाठी पुन्हा थोडंसं वजन वाढवलं। तूही मॉडेलिंगसाठी का ट्राय करत नाही असं तिला अनेकांनी विचारलं। अशातच 2014मध्ये एका कॅफेमध्ये काम करत असताना पॉर्न हब नावाच्या वेबसाईटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तिला पॉर्न व्हिडिओजसाठी काम करशील का असं विचारलं। त्या व्हिडिओतून मिळणारे रगड पैसे आणि आपल्या हॉट सौंदर्यामुळे मिळणारे अटेन्शन, यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार न करता मियानं पॉर्न हब वेबसाईटसोबत काम करायला होक दिला। 2014च्या मे महिन्यात मियानं तिचा पहिला पॉर्न व्हिडिओ शूट केला। पॉर्न हब या वेबसाईटसाठी तिने एकूण 12 व्हिडिओ शूट केले। तिचा पहिला व्हिडिओ ऑक्टोबर 2014मध्ये अपलोड करण्यात आला होता। त्यावेळी आपण पॉर्न स्टॅन होऊन जगभर प्रसिद्ध होऊ, लोक आपल्या कामाला इतकं पसंत करतील असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। इतर अनेक पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुलींप्रमाणे आपले व्हिडिओज हे एक डार्क सिक्रेट राहतील असं मियाला वाटलं, पण तसं झालं नाही। पॉर्न स्टार म्हणून काम करत असल्याचं मिया खलिफाच्या घरच्यांना समजलं, तेव्हा त्यांनी तिच्याशी असलेले सगळे संबंध कायमचे तोडून टाकले। मियाच्या 3 वर्षाचा संसार मोडला, तिच्या नव्यानंही तिला घटस्फोट दिला। हे तर काहीच नाही, तिच्या काही पॉर्न व्हिडिओजनं तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला। कारण हिजाब घालून शूट केलेला पॉर्न व्हिडिओमुळे आयसिस या दहशतवादी संघटनेनं मियाला जीवे मारण्याची धमकी दिली। तसंच लेबनान जमातीनं सुद्धा तिच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। मिया खलिफाच्या उजव्या हाताच्या दंडावर लेबनीज रेषा असलेला एक मजकूर आहे, ज्यावर लेबनीज राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या ओळी आहेत। तिच्या हिजाबमधील व्हिडिओमुळे लेबनान देशातील लोकांनी तिनं आमच्या देशाची बदनामी केली असं म्हणत तिच्या विरोधात निदर्शनं केली होती। आयसिसनं गुगलवरून मियाच्या घराचे फोटो शेअर करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे घाबरलेली मिया 11 दिवस घर सोडून हॉटेलमध्ये राहत होती। आयसिसनं तिचं काम थांबवण्यासाठी ठरहोल केला। तिने एकाच महिन्यात पॉर्न हब वेबसाईटला राजीनामा सादर केला। त्यावेळी पॉर्न हब वेबसाईटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी पॉर्न स्टार म्हणून तिचं नाव वेबसाईटवर पहिल्या क्रमांकावर होतं। पॉर्न हबनं तिला थांबवण्यासाठी त्या खूप प्रयत्न केला। त्या चर्चा तुला आणखी प्रसिद्ध करतील, तू आणखी मोठी स्टार होशील असं तिला सांगत आलं। आणखी जास्त पैशाचीही तिला ऑफर देण्यात आली। मात्र मियानं पॉर्न इंडस्ट्री सोडायचा निर्णय फायनल केला होता। 30 वर्षांच्या मिया खलिफानं केवळ 12 किलो वजन कमी केलं होतं। मात्र पॉर्न इंडस्ट्री सोडून 9 वर्ष झाल्यानंतरही तिची पॉर्न स्टार म्हणून असलेली ओळख अजूनही कायम आहे। विकिपीडियावर पॉर्न स्टार मिया खलिफा अशी आपली ओळख पुसण्यासाठी तिनं कायदेशीररित्या प्रयत्न केले। पॉर्न हबलाही व्हिडिओज काढून टाकण्यास सांगितलं, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आज तिचा चेहरा मॉर्फ करून तिच्या नावानं अनेक फेक व्हिडिओज बाजारात आणले जातात। पॉर्न इंडस्ट्री सोडल्यावर 9 वर्षांनी आजही तिला अनेक वाईट आणि भयंकर प्रसंगांचा सामना करावा लागतो। रस्त्यावर किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक आपल्याला वरपासून खाली अशा प्रकारे बघतात की जणू त्यांच्या नजरेनं माझ्यावर बलात्कार करतायत असं मला वाटतं, हे मियानं एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलं होतं। कामामुळे मला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढा पैसा मिळाला नाही असं तिचं म्हणणं आहे। पॉर्न स्टार म्हणून मी केवळ $12,000 कमवले, त्या उपर मी एक कवडेही मिळालेली नाही असं ती म्हणते। पॉर्न स्टार म्हणून करिअरला रामराम केल्यावर दुसरी नोकरी शोधताना तिला अनेक ऑफिसेसमध्ये रिजेक्ट समजलं जात होतं।
पॉर्न स्टार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेली मिया शाळेत मात्र एकटी पडली होती. आयसिसच्या धमकीनंतर हक्कानं एखाद्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं आपल्याकडे कोणीही नव्हतं, असं मियानं अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. मियानं 2021 मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याशी दुसरं लग्न केलं. मात्र त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. 1.5-2 वर्षातच मिया आणि रॉबर्ट यांचा घटस्फोट झाला. सध्या ती जाईक कोर्टेज याला डेट करतेय. अशा चर्चा मिया आणि जाईक कोर्टेज सोबततील पोस्ट वाचून तिला तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली असून केवळ एकाच पोस्टमुळे मिया खलिफाच्या कोट्यावधींचं नुकसान झालंय. मात्र या पोस्टमुळे मिया खलिफा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. वयाच्या 21व्या वर्षी घेतलेलं त्या एका निर्णयामुळे मियाचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालंय. घरच्यांचं प्रेम तिला कायमचं मुकलंय असंही मिया बऱ्याचदा रडत रडत सांगते. मिया खलिफासारख्या कित्येक मुली अशा पैसा आणि प्रसिद्धीच्या आशेला बळी पडतात. पॉर्न वेबसाईटकडून तिच्यासारख्या अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं. एकदा का त्या तरुणी त्या जाळ्यात अडकल्या की त्या फक्त त्यात आणखी गुरपडत जातात. बऱ्याच जणी त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड पडतात, पण त्यांना सहजासहजी ते शक्य होत नाही. शेवटी मात्र त्यांच्याकडे सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच टोकाचा अंतिम पर्याय उरतो. असो, पण तरीही मिया म्हणते, पॉर्न स्टार म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करेन. मिया खासनं सध्या मियानं स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतलाय. मियानं गेल्या वर्षी बेरूत इथं झालेल्या स्फोटानंतर तिच्या चष्म्याचा लिलाव केला होता. त्या चष्म्यात तब्बल 33 लाख रुपयांची बोली लागली होती. ते पैसे तिनं मदत करण्यासाठी दान केले होते. त्या व्यतिरिक्त तिनं यापूर्वी तिच्या जवळच्या एका संस्थेत 1,17,00,000 रुपये इतकी रक्कम दान केली आहे, जिथं तिनं तिच्या ओनली फॅन्स खात्यातून मिळणाऱ्या काही पैशांचं. काही काळात भारतातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिल्यामुळे मिया खलिफा भारतात देखील चर्चेत आली होती. त्यावर भाजप आमदारांनी तिच्यावर टीका केली होती, तर भाजप विरोधकांनी तिच्या ट्विटला पाठिंबा दिला होता. बाकी काही म्हणा, मिया खलिफा आजही तिच्या करोडो फॅन्सच्या मनावर राज्य करतेय. पण आजवर तुम्ही जिला स्क्रीनवर हॉट आणि बोल्ड म्हणून पाहिलं, त्या मियाची ही आयुष्याची दुसरी इमोशनल बाजू ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.